नमस्कार सर्वांना. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर हायस्कूल केममधील मी सहशिक्षक जी के जाधव सर. आपल्याला माहीतच असेल की आपण या पृथ्वी ग्रहावर राहतो. पृथ्वीवर सजीव सृष्टीची उत्पत्ती झाली. पृथ्वीची निर्मिती कशी झाली, पृथ्वीच्या भूपृष्ठाखाली काय आहे, हे प्रश्न आपल्याला पडतच असतील. तर आज आपण पृथ्वीचे अंतरंग हा पाठ पाहणार आहोत. माझा विद्यार्थी राहुल याला सुद्धा फार उत्सुकता लागली. आपण जाऊया त्याकडे. माझे नाव आहे राहुल. मी उत्तरेश्वर हायस्कूलचा विद्यार्थी आहे. इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो. मला सुद्धा फार उत्सुकता आहे पृथ्वीचे अंतरंग जाणून घेण्याची. इयत्ता 8वी, विषय सामाजिक शास्त्रे, उपविषय भूगोल, धडा 2, पृथ्वीचे अंतरंग. पृथ्वीची निर्मिती सौरमालेबरोबरच झाली असे शास्त्रज्ञांचे मत आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. यालाच पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीची निर्मिती 460 कोटी वर्षापूर्वी झाली. सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. उष्णता व उत्सर्जन प्रक्रिया होऊन पृथ्वी हळूहळू थंड होत गेली. पृथ्वीला सर्वप्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. पृथ्वी थंड होण्याची प्रक्रिया पृष्ठभागापासून केंद्राच्या दिशेने झाल्याने पृथ्वीचा सर्वात प्रथम बाह्यभाग थंड झाला. त्या भागाला घनरूप अवस्था प्राप्त झाली. त्या भागालाच भूकवच असे संबोधले जाते. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात प्रचंड उष्ण लावारस, वायू आणि वाफ इत्यादी घटक आढळतात. लावारस थंड झाल्यावर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात. पृथ्वीच्या अंतरंगातील भागात उष्णता जास्त असते. तसेच विशिष्ट खोलीवर पृथ्वीचा अंतरंग अर्धद्रव स्वरूपात असतो. भूकंप लहरी पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करतात. त्याची दिशा व वेग यांचा अभ्यास करून अंतरंगाच्या रचनेबाबत अनुमान केले जाते. भूकवचाच्या अभ्यासासाठी मानवाने विंधन छिद्रे देखील पाडली आहेत. विंधन छिद्रे म्हणजे भूपृष्ठाला विहिरीसारखे खोल खड्डे खोदून भूपृष्ठाचा अभ्यास करणे होय. आता आपण पाहूया पृथ्वीच्या अंतरंगातील विभाग. पृथ्वीचा सर्वात वरचा घनरूप भाग म्हणजे भूकवच. खंडीय कवच व महासागरीय कवच हे त्याचे उपविभाग आहेत. भूकवचानंतर प्रावरण विभाग आहे. प्रावरणाचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण हे 2 उपविभाग पडतात. त्यानंतरचा विभाग म्हणजे बाह्यगाभा. बाह्यगाभा भूपृष्ठापासून 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो. अंतर्गाभा. अंतर्गाभा भूपृष्ठाखाली 5150 किलोमीटरपासून ते 6371 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो.
आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील विभागाची सविस्तररित्या माहिती पाहूया. पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 मुख्य विभाग पडतात: भूकवच, प्रावरण, गाभा. भूकवच विभागाचे खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे 2 उपविभाग पडतात. प्रावरण विभागाचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण हे 2 उपविभाग पडतात. गाभा विभागाचे बाह्य गाभा आणि आंतरगाभा हे 2 उपविभाग पडतात. पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात प्रथम विभाग पाहूया, भूकवच. पृथ्वीचे अंतरंग दाखवणारी प्रतिमा. भूकवच पृथ्वीचा सर्वात वरचा घनरूप भाग आहे. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. भूकवचाची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. भूकवचाची जाडी पर्वतश्रेणीखाली 40 किमीपेक्षा जास्त असते व सागरपृष्ठाखाली 10 किमीपेक्षा कमी असते. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस इतके प्रचंड तापमान असते. भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेने कमी जाडीचे असते. भूकवचाचे उपविभाग. खंडीय कवच. खंडीय कवच प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियमचे बनलेले असते. यामुळे खंडीय कवचाला सियाल असे म्हणतात. खंडीय कवचाची जाडी सरासरी 30 किमी असते. या थरात ग्रॅनाइट खडक आढळतात. भूकवचाचा दुसरा उपविभाग, महासागरीय कवच. हा भूकवचाचा दुसरा थर आहे. सिलिका व मॅग्नेशियम संयोगाने बनलेला असल्यामुळे या महासागरीय कवचाला सायमा असे म्हणतात. याची सरासरी जाडी 7 ते 10 किमी आहे. यात बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळतात. भूकवचाखाली प्रावरणाचा थर आढळतो. प्रावरणाची खोली 2870 किमी आहे. प्रावरणाचे उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण हे 2 उपविभाग पडतात. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोटी आढळते. ज्वालामुखीच्या उद्रेकातून शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. पृथ्वीच्या या भागास दुर्बल आवरण असे म्हणतात. भूकंपाची केंद्रे याच भागात असतात. प्रावरणातील अंतर्गत हालचालीमुळे पर्वत निर्मिती, द्रोण निर्मिती, ज्वालामुखी या प्रक्रिया घडतात. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किमी खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. त्याची जाडी 3471 किमी आहे. गाभ्याचे बाह्य गाभा व आंतरगाभा हे 2 उपविभाग पडतात. बाह्य गाभा भूपृष्ठापासून 2900 किमी ते 5100 किमीपर्यंत आढळतो. द्रवरूप बाह्य गाभाचे तापमान 5000 अंश सेल्सिअस इतके आहे. बाह्य गाभा व आंतरगाभा यांच्यातील तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना गती प्राप्त होते. सर्पिल भावऱ्यामुळे विद्युत प्रवाह निर्माण होतात. यालाच भूजनित्र असे संबोधले जाते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात. आंतरगाभा. पृथ्वीचा अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किमी ते 6371 किमी खोलीपर्यंत म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापर्यंत आढळतो. हा पृथ्वीगर्भाचा केंद्रभाग असून तो घनस्थितीत आहे. या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतकेच असते. पुन्हा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर.